दादांनी निमंत्रितांना बोलता येणार नाही असं सांगितलं। एकूण डीपीसी मध्ये जे निमंत्रित सदस्य आहेत त्यांना खासदारांना आणि आमदारांना बोलता येणार नाही असं सांगितलं। नेमकं कारण काय? खरंच तांत्रिक बाब कशी आहे की जाणीवपूर्वक पवार साहेबांनी जी मागणी केली तालुका असं वाटतं जीआर बघूया, कारण मला आठवतंय मी बीडचा पालकमंत्र्यांचं मी बघितलं, पालकमंत्र्यांच्या शेजारीच खासदार बसले होते, तुमच्याच चॅनलवरती दाखवलं। त्यामुळे अनेक ठिकाणी मला आत्ताच श्रीरंग बारणेजी असं सांगत होते की रायगडला ते जेव्हा मीटिंगला बसतात तेव्हा एक प्री मीटिंग असते आणि एक मीटिंग असते। त्याचा उल्लेखही त्यांनी केला की रायगडला आमची एकच मीटिंग, 1 तासाचीच मीटिंग असते आणि त्याच्यात पालकमंत्री आम्हाला आधी बोलून घेतात, आमची सगळी कामं समजून घेतात, मग आम्ही निधीचं नियोजन करतो आणि मग निर्णय होतात। आणि गेले अनेक वर्ष आमच्या सगळ्यांचाच अनुभव डीपीटीसीचा चांगलाच राहिलेला आहे। पहिल्यांदाच असं झालं आहे की मला आणि अमोलदादांना आणि आम्ही श्रीरंग बारणेंचंही मार्गदर्शन घेतलं, कारण जर ते आमच्याकडून काही कमी राहत असेल, कदाचित असंही असेल की अमोलदादा माझ्याकडून काही कमतरता होत असेल की श्रीरंग बारणेंना जास्त झुकतं मागितलं जातं, म्हणून आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतलं की तुम्ही आम्हाला गाईड करा की आणखी निधी मतदारसंघात कसा आणायचा। सुनील शेळकेंबरोबर तुमची काही खटकाखटकी झाली निधीवरून? नाही, त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही। मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत, कारण का मावळ ही महाराष्ट्राचा आणि जिल्ह्याचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे। जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती। तर ते नाराज झाले, ते म्हणले बारामतीला खूप आत्तापर्यंत दिलं आहे, तेव्हा आम्ही कुठे बोललो। आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारसं महत्त्वाचं वाटत नाही, त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेस करावा। दिलीप वळसे पाटील, हनुमंत पाटील यांची देखील आपल्या बराच काळ चर्चा झाल्या, गप्पा झाल्या, निवडणुकीनंतर या सगळ्या चर्चा गप्पा झालेल्या आहेत। मी माझं राजकारण आणि वैयक्तिक संबंध नेहमीच वेगळे ठेवलेले आहेत। माझ्या सगळ्या पक्षांमध्ये दिल्लीमध्येही अतिशय चांगले संबंध, कारण ही लोकशाही आहे। हे माझी सगळ्यांची लढाई ही वैचारिक आहे, मी कुठलीही लढाई कधीही वैयक्तिक म्हणून लढत नाही। दिलीप वळसे पाटलांना मी अनेक वेळा भेटते। हर्षवर्धन भाऊंचे आमचे कौटुंबिक संबंध 5-6 दशकाचे। ताई, दादांनी तो वाचून दाखवल्यानंतर म्हणजे अर्थात सांगितलं तो कायदा आहे, पवारांनी त्याच्यानंतर साहेबांनी त्याच्यानंतर प्रश्न देखील विचारला नाही। शक्य असेल ना, मग जे पालकमंत्री म्हणतात ते योग्यही असेल। साहेब वयाने मोठे आहेत, सगळ्याच पद्धतीने मोठे आहेत, पण ठीक आहे, आणि ते रूल बुकनीच खेळतात नेहमी, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी नंतर प्रश्न विचारला नसेल, पण मीही त्याची माहिती घेणार आहे। आणि खरंच आम्हाला जर डीपीटीसी रोल नसेलच, पालकमंत्री म्हणतात जसं आम्ही खासदारांनी मग डीपीटीसीला येणं कशाला वेळ येऊन बघायला। खटकलं असं नाही, रूल्स आर मेड टू बी फॉलो। जर नियम कायदा तसा असेल तर तो आम्ही पाळलाच पाहिजे एकतर, कारण का मी नियम पाळते, पण तो सगळ्या खासदारांना न्याय समान असावा एवढी। प्रोटोकॉल पाळला गेला का? आपल्याला काय वाटतं? मला नाही माहिती, ते तर म्हणत असतील प्रोटोकॉल प्रमाणे मेंबर्स पुढे बसायला पाहिजेत, तर आम्ही राजी खुशी मागे बसू। जो प्रोटोकॉल असेल तो पाळलाच पाहिजे। अरे गो ना, बिकॉज यू विल वॉन्ट टू ब्लेस मी। सगळ्यांना समान निधी दिला हवा, खासदार सुप्रिया सुळे